प्रश्न पहिला, भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर डिस्पेन्सर सुरक्षा मूल्यांकन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे सिम्पर धनबाद यांनी. प्रश्न 2, 17वा दोस्ती त्रिपक्षीय सागरी सराव कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे मालदीव इथे. प्रश्न 3, कोणत्या IIT मध्ये पॉवर सेक्टरसाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्ली येथे. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 16वा क्रमांक. प्रश्न 5, राष्ट्रीय पेंग्विन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 20 जानेवारीला. प्रश्न 6, कोणत्या संघाने विजय हजारे ट्रॉफी पहिल्यांदा जिंकली आहे? तर त्याचं उत्तर आहे विदर्भ या संघाने. प्रश्न 7 पाहूया. 2025 मध्ये कोणत्या देशाची लोकसंख्या 30 लाखांनी कमी झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाची. प्रश्न 8, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRF चा स्थापना दिन 2026 मध्ये कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 19 जानेवारीला. प्रश्न 9, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार? तर त्याचं उत्तर आहे इलैया राजा यांना. प्रश्न 10 पाहूया. चर्चेत आलेला बागुरुंबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्याशी. प्रश्न 11, पश्चिम बंगाल राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 12, कैलाश खेर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पद्मश्री पुरस्काराने. प्रश्न 13 पाहूया. मारुती सुझुकी कोणत्या राज्यात एक मोठ्या कार प्लांट मध्ये 35,000 कोटींची गुंतवणूक करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्यामध्ये. प्रश्न 14, केंद्र सरकारने कोणत्या राज्यात सीमा सुरक्षा कुंपण आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हलविण्यासाठी तत्वत मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्यात. प्रश्न 15, डिजिटल आरोग्य सुधारणांसाठी जागतिक बँकेकडून कोणत्या राज्याला $286 दशलक्ष अनुदान मिळाले? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्याला. प्रश्न 16 पाहूया. IICDEM 2026 च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन कोण करत आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय निवडणूक आयोग. प्रश्न 17, कोणत्या राज्यातील 3 अद्वितीय GI टॅग उत्पादने मालदीव मध्ये निर्यात करण्यात आली आहेत? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यातील. प्रश्न 18, 46व्या जागतिक व्यवस्थापन काँग्रेसमध्ये कोणाला उत्कृष्ट प्रशासन नेतृत्व पुरस्काराने सन्मानित केले? तर त्याचं उत्तर आहे धीरज शर्मा यांना. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 4,775 कोटी किमतीच्या बेमला नदी सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने. प्रश्न 20, चर्चेत आलेला हिमभोग ब्रँड कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशाशी. प्रश्न 21, प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दुसरे देशव्यापी डॉल्फिन सर्वेक्षण कुठे सुरू झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 22 पाहूया. त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय राज्याचा स्थापना दिवस केव्हा साजरा करतात? तर त्याचं उत्तर आहे 21 जानेवारीला. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.